नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. म्हणजे योजना करा लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या जो 7वा हप्ता आहे तो या तारखेपर्यंत मिळणार का, संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. आपण पाहत आहात योजना करा लोकप्रिय युट्यूब चॅनल. आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. एकंदरीत मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती आहे आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 38,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्यात आलेलं आहे. आणि एकंदरीत आता हप्त्याचं जे PM किसान योजनेचे 38,000 रुपये आणि आता नमूचे आपण जर पाहिलं तर 12,000 रुपये देण्यात आलेले आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता या तारखेपर्यंत मिळू शकतो का, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू. तर पुन्हा एकदा विनंती आहे, कृपया आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर संपूर्ण माहिती अशी आहे की आता नमो शेतकरी योजना, या नमो शेतकरी योजनेसाठी काही पात्रता आहेत का, तर आहेत. तर काय, तर PM किसान योजना ही महत्त्वपूर्ण असणार आहे. PM किसान योजनेचे हप्ते तुम्हाला मिळत असतील, PM किसान योजनेचे हप्ते मिळत असतील तर नमो शेतकरी योजनेचे येणार आहेत. आणि त्या तुम्हाला हप्त्याचं वितरण होणार नाही. PM किसान योजनेचे आतापर्यंत जर तुम्हाला 19 हप्ते आले असतील तर तुम्हाला पुढील हप्ते पण आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता एकंदरीत जमा होणार आहेत. आपण जर पाहिलं एकंदरीत अशा पद्धतीने आता हप्त्याचं वितरण आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे. फक्त अनिवार्य केलेली आहे ती म्हणजे फार्मर ID. ही फार्मर ID काढणं गरजेचं आहे. फार्मर ID काढली नसेल तर काढून घ्या, जवळच्या CSC सेंटरवर जाऊन काढू शकता. आता फार्मर ID कुठल्याही योजनेसाठी अनिवार्य केली आहे, त्या अनुषंगाने फार्मर ID काढणं गरजेचं आहे.